ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. मविया ही कायम आहे, कोणताही तडा गेलेला नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज ओबीसी माहिएल्गार मेळावा. 2 सप्टेंबरचा जिया रद्द करण्याची मागणी. वडेट्टीवार मेळाव्याला उपस्थित राहणार नाही. मोर्चा अजितदादांची राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय. जरांगेंचं विधान तर व्यासपीठावर कोण कोण उपस्थित राहतं मराठ्यांच्या लक्षात येईल. सगळे लोक मराठ्यांसमोर उघडे पडणार. जरांगेंची टीका. मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार. छगन भुजबळ यांचं जरांगेंना प्रत्युत्तर. ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी. ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एकाच मंचावर येऊ. तायवाडेंची प्रतिक्रिया. आरक्षण संपलंय कारण आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आरक्षण दिलंय. लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. बीडमधील ओबीसी माहिएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोलमाफी. धनंजय मुंडेंच्या पत्रानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मोठा निर्णय. मराठवाड्याच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने लोक बीडमध्ये येणार. मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान.